पण आता नवीन पिढी, कारण मधल्या काळामध्ये अनेक इंजिनियर्स होत आहेत, अनेक संस्था म्हणजे सरकारी कामामध्ये पण रुजू होत आहेत, खाजगीत पण होत आहेत. तर अशा नव्या अधिकाऱ्यांना तुमचा काय सल्ला असेल? नाही, नव्या अधिकाऱ्यांना माझा हाच सल्ला असेल की एकतर जेव्हा विभागात आपण काम करतो तेव्हा तुम्ही सतत अभ्यास करत असलं पाहिजे. बरं. आपण कॉलेजमधनं शिक्षण घेऊन आलो म्हणजे संपत नसतं. नवीन नवीन तंत्रज्ञान डेव्हलप होत असतं. नेहमी तुम्ही अभ्यासात म्हणजे वेगळं असलं पाहिजे. नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घेतली पाहिजे. काम करत असताना भीती बाळगून काम नाही करायचं. तर मनामध्ये जर तुम्ही भीती बाळगली तर तुम्ही परफॉर्म नाही करू शकत. म्हणजे कुठलंही जर मोठं आव्हान पेलवायचं असेल तर तुम्हाला धाडसाने काम करावं लागतं आहे आणि ते धाडस सगळ्यांनी बाळगणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही धाडसाने काम करता, चांगलं काम करता, तेव्हा सगळे तुमच्या पाठीशी असतात. यश मिळतं. यश मिळतं निश्चितपणे. निश्चितपणे. जर तुम्ही धाडस दाखवलं, रिस्क ॲबिलिटी जी आहे ती जोपर्यंत आपण वाढवत नाही तोपर्यंत आपल्याला यश हाती येताना पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे रिस्क ॲपेटाट हा खूप गरजेचा असतो. आणि आपण मराठी म्हणून जर आपण आजूबाजूला बघितलं तर मराठी अधिकाऱ्यांमध्ये अशी कोणतं गुण आहे की जो गुण त्यांनी आणखी वाढवायला हवा, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, मराठी अधिकार एकतर कसं आहे की आपण काम करताना समोरच्यावरती विश्वास पण ठेवायला पाहिजे. बऱ्याचदा आपण समोरच्यावरती विश्वास नाही ठेवत. विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. जेव्हा विश्वासाने आपण कोणावरती जबाबदारी सोपवतो तर तो विश्वासाने पूर्ण करेल हा आत्मविश्वास ठेवून आपण झाला पाहिजे. मराठी माणसानं परस्परावर विश्वास ठेवायला शिकायला हवं. मगच आपण सामूहिक पातळीवर खूप मोठा विकास साधू शकू. महाराष्ट्र समृद्धीच्या वाटेवर निघालेला आहे.